अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुदेव दत्तात्रेयांनी आपल्या भक्तांवर दाखवलेल्या अपार प्रेमाची लीला मी आज सांगणार आहे. गुरुदेव दत्तात्रेयांची करुणामय लीला, भक्तावर ओघळलेले अपार प्रेम. ओम नमो गुरुदेव दत्त. या विश्वात आईसारखे अधिक प्रेम करणारा जर कोणी असेल तर ते आहेत गुरुदेव दत्तात्रेय. भक्त संकटात असो वा सुखात, गुरुदेवही कधी दूर करत नाहीत. आज आपण अशीच एक लीला ऐकणार आहोत, जिथे गुरुदेवांनी आपल्या भक्तावर पित्याचे, मातेचे आणि मित्राचे प्रेम एकाच वेळी उधळले आहे. खूप वर्षापूर्वी एका लहानशा गावात सदाशिव नावाचा एक गरीब पण अतिशय श्रद्धाळू भक्त राहत होता. त्याच्याकडे धन नव्हते, सत्ता नव्हती, पण त्याच्याकडे एकच संपत्ती होती, गुरुदेवांवरती नितांत श्रद्धा. तो रोज सकाळी उठून म्हणायचा, आज काही मिळो वा न मिळो, पण गुरुदेव तुम्ही माझ्याबरोबर आहात ना. एके दिवशी सदाशिवावर मोठे संकट आले. दुष्काळामुळे त्याच्याकडे अन्न उरले नाही. घरात वृद्ध आई, लहान मुलं आणि बाहेर भूक व अपमान. गावातील लोक म्हणू लागले, तुझा देव कुठे आहे? इतकी पूजा करून काय मिळालं? त्या रात्री सदाशिव डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाला, गुरुदेव तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. जर आज माझी परीक्षा असेल तर मी तीही आनंदाने स्वीकारतो. त्या रात्री स्वप्नात एक तेजस्वी संन्यासी प्रकट झाले. डोळ्यात अमर्याद करुणा, चेहऱ्यावर मृदू हास्य. ते म्हणाले, सदाशिवा, भक्ताला संकटात पाहून गुरु दूर कसे राहतील? सकाळी उठताच सदाशिव पाहतो तर दारात एक वृद्ध भिक्षुक उभा राहतो. त्याने फक्त एवढेच म्हटलं, मला थोडं अन्न देशील का मुला? सदाशिवाकडे फक्त एकच भाकर होती, आईसाठी राखून ठेवलेली. क्षणभर तो थांबला, पण लगेच म्हणाला, गुरुदेवांच्या रूपात आलेल्या भिक्षुकाला मी उपाशी कसं ठेवू? त्याने ती शेवटची भाकर त्या वृद्धाला दिली. तो वृद्ध भिक्षुक अचानक तेजस्वी झाला आणि म्हणाला, सदाशिवा, भक्त जेव्हा स्वतःचं सर्वस्व देतो तेव्हा गुरुदेव त्याच्यावर आपलं सर्वस्व ओततात. क्षणातच ते गुरुदेव दत्तात्रेय म्हणून प्रकट झाले. सदाशिवाच्या घरात अन्न, धान्य, समाधान सर्व काही प्रकट झालं. पण गुरुदेव म्हणाले, हे धन नाही, माझं तुझ्यावरचं प्रेम आहे. या कथेतून आपल्याला हाच बोध मिळतो की भक्तांनो, गुरुदेव कधीच उशिरा येत नाहीत. ते फक्त आपली श्रद्धा पाहतात. जेव्हा सगळे दूर जातात तेव्हा गुरुदेव जवळ येतात. जेव्हा आपल्याकडे काहीच उरत नाही तेव्हा गुरुदेव स्वतः उरतात. जर ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेली असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, ओम श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा त्या भक्तांपर्यंत पोहोचवा ज्याला आज गुरुदेवांची गरज आहे. ओम नमो गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.